संगमनेर हायटेक सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत अद्ययावत CCTV सुरक्षा रक्षक प्रणाली आणि कंट्रोल रूम, त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या साक्षरता दालनाचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमात संगमेर शहराच्या नगराध्यक्ष सौरती दुर्गाताई तांबे, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मनोजजी पाटील, तालुक्याच्या सभापती सौरती सुनंदाताई जोरवेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, अप्पर पोलीस अधीक्षक सौरती स्वातीताई भोर, विश्वासरावजी मुतडक, ॲडव्होकेट सुहास आहेर, सौरती सुनंदाताई दिघे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौरती प्रमिलाताई अभंग, प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांतजी मंगरुळे, आपले DYSP राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, CO राहुल वाघ, PI मुकुंद देशमुख, सौरती सुमित्राताई गिट्टी, सुभाष सांगळे, निखिलजी पापड्या, ढोले गुरुजी, सगळे आपले नगरसेवक पदाधिकारी, नाव बाळासाहेब बरेच नाव राहून जातील, मोठी यादी आहे. सगळे पदाधिकारी, आपले उपनगराध्यक्ष आहे इथं हजर. आता हा तुमचं चेंज झालं नाही की मी ते अजून डोक्यातून आलंच नाही माझ्या आमच्या डोक्यात येत नाही अजून. उपस्थित असले सगळे आपले पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थित, साहित्यिक कॉर्पोरेशनच्या श्रीमती काजल राऊत, नायब तहसीलदार उमाकांतजी कडनोर, उपस्थित असले सर्व अधिकारी वर्ग, सर्व पत्रकार बंधू, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आपण CCTV यंत्रणा संगमेर शहर टप्पा 1 कार्यान्वित आज येथे केलेला आहे. त्याची सुरुवात आपण केलेली आहे. यानंतर आणखी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, पण आज सुरुवात आपण करतो आहोत. म्हणजे यापूर्वी सुद्धा राजस्थान युवक मंडळाच्या वतीनं 38 कॅमेरे आपण बसवले होते. ते वायरनं जोडलेले होते. त्यांनी बराच काळ खूप चांगलं काम केलं, ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. आता अत्याधुनिक रोज काळ बदलत असताना अत्याधुनिक याच्याकडे गेलं पाहिजे, यंत्रणेकडे गेलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे, ह्या उद्देश ठेवून हा प्रकल्प आपण घेतला आहे. आणि त्याकरता आमदार निधीतून 15 लाख रुपये मी दिले आणि त्या पद्धतीनं आज त्याची सुरुवात आपण करतोय. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यांची राजनीती चालवण्याचा जी पद्धत होती, मनोजजी पाटील यांनी सांगितलं की हा टेहळणी बुरुज आहे. टेहळणी बुरुज तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचं गुप्तहेर खातं हे खूप चांगलं होतं असं मानलं जातं. ते प्रसिद्ध आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या लढाईच्या पद्धतीमध्ये गुप्तहेर खातं हे सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असताना आपल्या सगळ्यांना दिसतं. त्यांच्या युद्धनीती पाहत असताना याचा अभ्यास जगामध्ये केला गेला. खरं म्हणजे एका बाजूला टेहळणी बुरुज आहे, दुसऱ्या बाजूला गुप्तहेर खातं सुद्धा आहे त्यांचे. दुर्गाताई म्हटली तशी हे सगळे कॅमेरे आज आपण सुरू करतो आहोत. हे सगळे कॅमेरे बस स्टँड, नवीन नगर रोड, हॉटेल काश्मीर चौक, तीनबत्ती चौक, सैदवा चौक, गौंडीपुरा, तेलीखुंट, नेहरू चौक, अशोक चौक, सैदा चौक, भूमीपुरा, महात्मा फुले चौक, एवढ्या सगळ्या याच्यात आपण हे बसवलेले. बरेच दिसतील, बाकी दिसणार नाही, परंतु हे अत्यंत महत्वाचं काम करणार आहे. बऱ्याच वेळा एक गोष्ट अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या यशस्वींना सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस काही वातावरण तंग होतं त्यावेळेस तुमच्या पोलीस दलाच्या तुम्ही कदाचित हत्यारबंद पोलीस दल जरी असलं त्याच्यापेक्षाही आमचा व्हिडिओ कॅमेरा आला तर लोक पळून जातात. म्हणजे जे काम व्हिडिओ कॅमेरा करतो ती बंदूकच करू शकत नाही, अशी अवस्था असते. हे वस्तुस्थिती का त्याच्यात रेकॉर्ड होतं. म्हणजे हा सगळ्यात धोका मोठा सगळ्यांना तो वाटत असतो का कोणत्या परिस्थितीत आपलं नाव नाही आलं पाहिजे, आपला चेहरा नाही दिसला पाहिजे. पाठीमागून कार्यक्रम करतात, दिसलं नाही पाहिजे आपण, दुसऱ्याला लोटायचं पुढं, त्याला तोंड अशी पाडायचं, आपण बाजूला राहायचं, जाईल तर तो आत जाईल, असा कार्यक्रम चालतो. बरोबर आहे. हे सगळं काही बुद्धिवंत बसले असतात पाठीमागे. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आता मात्र हे कॅमेरे खूप मोठी मदत आपल्या सगळ्यांना करणार आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या CCTV कॅमेरे जे आपण बसवले, किंवा आता तर मी मागे नागरिकांना अशी विनंती केली होती की दुकानदार आहेत आपण, आतून एक कॅमेरा ठेवा आणि बाहेरून एक कॅमेरा ठेवा.
तो तुम्हाला खूप मदत करेल. सगळ्यांनी जर असे कॅमेरे बसवले, खर्च काय फार असतो असं नाही, फार महागाची वस्तू आहे असं नाहीये. असे जर कॅमेरे सगळे बसवले तर तुम्हाला निम्म काम आपलं सोपं होत असतं. आता कौतुक करेल आपल्या संगमनेरच्या पोलीस दलाचं, DOSP आणि त्यांचे PI सर्व सहकार्याचं, का जे महिलांच्या किचन खेचण्याचं जे चाललेलं होतं, त्या चोऱ्या चालल्या होत्या, त्यांचे ते चोर पकडण्याचं काम तुम्ही केलं, कौतुकच केलं पाहिजे. ते सापडत नव्हते अशी अवस्था होती. एक धाक तयार होतो, अरे संघाला जायला नाही पाहिजे, तिथं आपण पकडले जाऊ, ही भीती. आणि कुठंच करू नये, त्यांनी जाऊ नये, मी फक्त संघटने, पण कुठल्या याच्यात होऊ नये ही भीती तर निर्माण करणं गरजेचं. आज संघटनेला हा प्रयोग आपण करतो आणि मला खात्री आहे की ह्या प्रकल्पाचा खूप चांगला उपयोग होईल. इथं कंट्रोल रूम आपण केलेला आहे. आपण त्या कंट्रोल रूम मध्ये मुद्दाम ते चित्र किती चांगलं आहे तर मुद्दाम पाहण्यासारखंच नाही, चेहरा ओळखू येतो का नाही पाहून जा, म्हणजे तुम्हाला सांगता येईल बाकी जनता. गाडीतला ड्रायव्हर ओळखू येतो, त्याचं काय पाहिजे तुम्हाला. आता अलीकडचं RTO फार सोपं करायला लागले. ते गाडीला जर ते काही चूक केली, आपण नियम त्यांनी मोडला की नंतर बिल येतं. मला 15,000 रुपये भरावे लागलेले. बरं, ती गाडी माझ्या नावावर नाहीये, पण ते काय शोध घेतात ते RTO, कोण वापरत असतं, कोणाचे माणसं वापरतात, कोणते घरचे वापरतात, सगळ्यांचे एकत्र करून 15,000 बिल आलं, भरावं लागलं मला. बरं, तेवढंच केलं नाही त्यांनी ते चॅनलवर चालवलं, सगळ्याला धाक बसावा म्हणून. म्हणजे परिवहन मंत्री असं, परिवहन मंत्र्यांच्या घरातल्या ड्रायव्हरांनी, आता काय होतं बऱ्याच वेळा म्हणजे ड्रायव्हर मोडमध्ये असतो, आपण मंत्र्याच्या घरचा ड्रायव्हर आहे, अमुक येतो वगैरे, चहापेक्षा किटली गरम म्हणत असतं तसं. तो मोडतो आपला बिंदास, त्याला जाऊ दे काय एवढं काय आपण. पण आता काय कोणाला सुटका नाही, म्हणजे इतकं होत चाललेलं आहे. खरंच ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतोय आणि म्हणून आपण हा टप्पा पहिला एक करतो आहोत. आणि लगेच ह्या टप्प्यामध्ये साईटेकच्या CCTVची कंपनी आहे, चांगलं काम आहे. सोबत काजल राऊत यांचं आणि त्यांच्या टीमचं कौतुक करतो. तो कौतुक 1 वर्षाने आज करतो, काम केलं म्हणून कौतुक खरं 1 वर्षाने की तुम्ही कसं मेंटेन्स केलं, काय झालं हे याचं. आणि तुम्ही पोलीस दलाचं सुद्धा पाहावं लागेल की कशा पद्धतीने तुम्ही निगराणी ठेवली. तर नंतर एक कौतुकाचा एक कार्यक्रम 1 वर्षाने आपल्याला करायला हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्याला खरे रिझल्ट येतील. आणि त्याचबरोबर आणखी 60 कॅमेरे बसवण्याच्या संदर्भातला सुद्धा आपण घेतो आहोत कार्यक्रम. त्यामध्ये आणखी काही गोष्टी करतो आहोत. त्या ऑप्टिकल फायबरचा वापर तो आपण करणार आहोत, परंतु त्याबरोबर आणखी म्हणजे तुम्हाला फेस डिटेक्शन, चेहरे आणखी चांगले स्पष्ट होणाऱ्या काही गोष्टी आहेत, जी टेक्नॉलॉजी नवी येते आहे, तिचा उपयोग करतोय आपण. पुन्हा नाशिक आपला जो रस्ता आहे, नाशिक रोड, आपण पूर्णपणे आता बायपास पर्यंत जो करतो आहोत, त्यामधल्या जी हे आहे म्हणजे आपण जे दुभाजक करणार आहोत, त्याचा उपयोग सुद्धा हायटेक याच्याकरता कसा करता येईल याचा पूर्ण विचार आपण करतो. आणि एक नवीन पद्धतीनं जाऊया, या पद्धतीने या बाजूला, गणपतीच्या बाजूला, सगळ्या चारही बाजूनी, की ह्या सगळ्या रस्त्यांना सुद्धा चुकीचं काही घडू नये याकरता व्यवस्था करणं. अशा प्रकारचा एक प्रायोगिक याच्यामध्ये, कारण केबल ज्या टाकायच्या त्यामधल्या दुभाजकामध्ये आपण टाकू, पोल्स आहे त्याचा कशा पद्धतीने चांगला वापर करता येईल आपण ते पाहू. कुठेही चूक होणार नाही. कुणी नागरिक असतील, विद्यार्थी असतील, ह्या सगळ्यांवर एक शिस्तबद्ध वातावरण होण्याकरता खूप चांगली मदत होईल. गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल, याकरता हा उपयोग होणार आहे. म्हणून ते सुद्धा आम्ही प्रयत्न आहे की हा जो स्मार्ट स्ट्रीट प्रकल्प, असा एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प यामध्ये आपण करावयास हा घेतो. खरं जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करायचा आहे. वायफायचा झोन जे आहेत, खरं म्हणजे वायफायचे सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा आपलं सरकार म्हणून वायफायचं एक हे चालतं, पण किती चालतंय काही मला माहीत नाही. परंतु संगमनेरमध्ये आपण फ्री वायफाय देऊ शकतो का या दृष्टीनं आम्ही अभ्यास करतो आहोत. आणि त्या प्रकारचं वायफाय म्हणजे तुम्ही जो डेटा विकत घेतात ना, त्याचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न, पण हा वायफाय अभ्यासाला वापरावा एवढीच अपेक्षा आमची.
अभ्यासाकरता चाललंय बरं का म्हणजे. तर अशा पद्धतीने काही झोन्स आपण वायफायचे फ्री वायफायचे झोन सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न, हे हायटेक आपण संगमनेर करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे. म्हणजे मनोजजी पाटील यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक गोष्ट सांगितली, नीट समजून घेतली पाहिजे ती. त्यांनी काय म्हटलं की अहमदनगर जिल्ह्याची संख्या ही खूप मोठी गुन्हेगारीची आहे, रजिस्टरीची आहे. पहिलं याचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही आला गुन्हा का ते पहिले नोंदून घेताय, याचं पहिलं कौतुक केलं पाहिजे. काय होतंय बऱ्याच वेळा तक्रार काय असते नागरिकांची, आम्ही इतक्या वेळा घ्यायला लोकून घ्यायलाच तयार नाही. ही जी तक्रार आहे, तुमची संख्या जास्त होते, गुन्ह्याचा तपास होतो, त्याच्यातून काय खरं खोटं निष्पन्न होऊन जातं. त्यामुळं ती काळजी करण्याचं कारण नसतं. कदाचित संख्या जास्त दिसेल पण ती शिस्त येण्याचं, तुम्हाला कधी कधी काही ठिकाणी असं दिसतं का गुन्ह्याची संख्या कमी झाली, मोठं भाषण करतात का गुन्ह्याची संख्या, अरे तुम्ही नोंदवून घेतले का? सुरुवात अशी करतात तर नोंदवून घ्यायलाच कमी करून टाकायची परस्पर. किंवा अनेक ठिकाणी जे गुन्हे घडतात ते नोंदवले जात नाही, परस्पर बाहेर काहीतरी कार्यक्रम चाललेला असतो, ही नोंद होते ज्यादा, याची काळजी आम्हाला बिलकुल वाटत नाही. परंतु जे नोंद होईल त्याचा तपास आणखी चांगल्या पद्धतीने कसा होईल याची काळजी घेणं आणि योग्य न्याय नागरिकाला मिळणं गरजेचं असतं. कधी कधी होतं असं की ज्यांनी मार खाल्ला त्यालाच परत अटक होते, असं कधी होऊ नये. म्हणजे गुन्हा नाही एखाद्याला मारलं आणि ज्यांनी मार खाल्ला त्याला पुन्हा अटक करून टाकली पोलिसांनी, म्हणजे डबल कार्यक्रम झाला का नाही त्याचा. अशा गुंडाला अटक झाली पाहिजे. हे साधं सूत्र आहे, म्हणजे ठीक आहे, तुम्हाला उद्देश असं नाही, जनरलच तुम्हाला हे सांगतोय. आणि तशा प्रकारचं काम ही अपेक्षित साहजिकपणे आहे. आपली टीम इथे पोलीस स्टेशनची आमची टीम जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं काम करण्याचा सातत्यानं प्रयत्न मला दिसतोय. हे ऑफिस जे आता आपण केलंय, हे ऑफिस म्हणजे सगळं तहसील ऑफिसच मागच्या 14 पर्यंत मी महसूल मंत्री असताना आपण हे केलेलं आहे आणि कचेरी स्वरूप असं केलेलं आहे. तुझं पोलीस स्टेशन मी माझ्या याच्यातून येते, आर्किटेक्टला घेऊन बसलो मी, तर त्याच्यातली सगळी रचना माझी. का असं इथं ठेवू आपण, त्याला एवढी जागा पुरणार नाही तर वर असा दिना करू, दोन्ही बाजूचे जे ती रचना वर मला ते तुम्ही बाकी साधनं ठेवायला वापरता, पण ते त्यांच्याशी चर्चा करूनच पण तिथे आपण केलं. ट्रेझरी इकडं त्याच्या जवळ असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. पण एक गोष्ट आहे की हे काय पुरेसं आहे असं माझं बिलकुल मत नाही. एक चांगली गोष्ट आहे सगळ्या दृष्टीनं की इथे खूप मोठी जागा पोलीस स्टेशनची आहे तुमच्याकडं. पूर्वी पोलीसच्या कॉलनी होती आमची, इतकी जागा आहे, 2-2.5 एकर जागा कदाचित 4 एकर जागा, इतकी बहुमोल जागा आहे ती, खरंच सुंदर जागा आहे. तेवढी विकली तर बाहेर 50 एकर जागा मिळाली, इतकी किंमत तिची. पण असं काय करायचं नाही आपल्याला पोलीस स्टेशनच करायचंय. आपण प्रयत्न करतो आहोत, पण जितकं त्याला काय BOT तत्वावर द्यायला तयार नाही. आपल्याला जास्तीत जास्त बजेट घेऊन चांगल्या प्रकारचं पोलीस स्टेशन, PIचं चांगल्या प्रकारचं पोलीस स्टेशन PI करता ऑफिस, त्याच्या पद्धतीनं DYSP करता ऑफिस. म्हणजे मी काय म्हणतो असतो की मी तहसीलदार इथं बसवला आणि प्रांताधिकारी तिकडे बसवले, तहसीलदारच्या डोक्यावर प्रांताधिकारी बसवलेले नाही. सारखं डोक्यावर ते लोक काय करतात, तहसीलदारला भेटणार नाही, काम झालं का चालले प्रांताकडे तिथेच. बरोबर आहे ना, दोघांना त्रास येतो. म्हणजे काम करायचं का नाही हा प्रश्न पडला असं अवस्था, म्हणून थोडं दोघांचं वेगळं. आणि कॉलनी सुद्धा मी एकदा तुमचा प्लॅन पाहिलेला आहे, माझे पुन्हा एकदा एक प्लॅन तयार केलेला आहे. आपण कधी एकदा बसू आणि त्यामध्ये जी घरांची कॉलनी आहे ना, ते पोलीस स्टेशन आणि घर हे याचा फार संबंध नाही आला पाहिजे. घरी गेलो ना घर वाटलं पाहिजे, घरी वातावरण शांत, जरा डोक्याला राहता येईल असं असलं पाहिजे. अशा दृष्टीने आपण एक चांगला प्लॅन करू. आणि माझा म्हणजे मी प्रयत्न तर करील. थोडेसे बजेटचे जे प्रश्न, कोरोनाचं संकट नसतं तर पोलीस स्टेशनचं काम चालू असतं, एवढं तुम्हाला सांगतो. आता बजेटचे प्रश्न झाले त्या कोरोनाच्या उत्पन्नामुळं काही झालेले आहेत, पण मी जरूर त्याच्याकरता मिळेल. आपला प्रस्ताव तयार करा चांगला, आपण प्रयत्न करूया आणि सुंदर असं पोलीस स्टेशन्स आणि कॉलनी आमच्या पोलीस बांधवांना राहण्याकरता चांगली घरं, अशा प्रकारची व्यवस्था आपण या निमित्तानं करूया. एक चांगली गोष्ट आहे, आमच्या महसूल विभागानं
सुद्धा एक सुंदर पद्धतीनं संपूर्ण रंगवलेले आहे. आता तुम्ही पाहिलं, आज मी पाहिलं आणि त्यामध्ये एक शेखर गायकवाड नावाचे अधिकारी येतात, ते साखर संघाचे कमिशनर आहेत, त्याचे शुगर कमिशनर आहेत. खरं तर शुगर हा विषय त्यांचा नाही, त्यांचा कायद्याचा अभ्यास महसूलचा हा विषय, ते झाले शुगर कमिशनर. तर त्यांनी काही जे चांगल्या पद्धतीने टिपणं काढलेत की जे सहज भाषेमध्ये समजावेत लोकांना, त्याची चांगली तुम्ही तिथं नोंद आपण घेतलेली, वाचलं तर अनेक गोष्टी आपल्याला चांगल्या कळतील. तुम्ही भिंती चांगल्या रंगवल्यात, नाहीतरी नागरिक रंगवितच असतो. आता काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे एवढं सुंदर आणलं पण साधं कळत नाही का त्या कॉपरेने पिचकाऱ्या मारू नये. म्हणजे काय करायचं काय, कारण ह्या सगळ्या गोष्टीत आता तुम्ही CCTV कॅमेऱ्याचं केलं, पण मेंटेनन्स हा प्रश्न आहेच ना. एक वर्षाने काय असं तुम्ही लगेच उपस्थित केलं. आपल्याकडे ही अडचण आहे की मेंटेनन्स कसा करायचा त्याचा. तरी या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने आता केलेलं आहे. कुणी पिचकारी मारू नये, कचरा करू नये या दृष्टीने काळजी आपण घेतलेली आहे. तुमचं तिकडे सुद्धा प्रांताधिकारी कार्यालय आपलं सुंदर आहे. एक अत्यंत सुंदर असं कोर्टची इमारत आपली किती सुंदर झाली आहे. फक्त अजून मला माहीत नाही, म्हणजे इथे सुहासजी आहेर बसलेले अध्यक्ष बारचे म्हणजे कोर्टाच्या बारचे. कुणीतरी एकाला नाव बदलून घेतलं पाहिजे. तो चौक आहे ना, त्या चौकाची मला कायम काळजी वाटत असते. काय होतं, सगळे तिथे गर्दी, ते लोक कचरा, अजून आपली इतकी समज नाही की कसं हे करावं. तर तो प्रश्न आपला आहे. नगरपालिका मात्र दुर्गाताईनं अजिबात कोणाला हे करू दिलं नाही. की पुढं शेवटी आपणच शिस्त कशी टिकवायची याची काळजी त्या केली पाहिजे. नगरपालिकेची इमारत आपली अत्यंत चांगली राहिली. सभापतीबाईंनी सुद्धा काळजी चांगली घेतली. आमच्या पंचायत समितीच्या इमारतीची त्या काळजी व्यवस्थित पद्धतीने घेत आहेत. शेवटी एवढ्या वास्तू करायच्या आणि त्या खराब. आता इथे एक बदल आपण करतो आहोत. मागे जे कोर्ट होतं, त्या कोर्ट परिसर जो आहे, त्या परिसर आपण तो आता कोर्टाकडे जे आहे तो त्यांच्याकडून आपल्याकडं रेव्हेन्यूकडं आपण घेतो, महसूल विभागाकडं. आणि आता तिथून दार सुद्धा मी मध्ये पूर्वी ठेवलेले प्लॅन प्रमाणे. म्हणजे तुम्ही येत असताना त्या बाजूला गाड्या लावायची व्यवस्था राहील. तुम्ही त्या बाजूने यायचं, बाकीचं साफ करून घेऊ. त्या इमारती बदलत राहील. तिथं सेतू चालू करू आपण. तिकडून तुमची पार्किंग विर्किंग सगळं होईल. ही बाजूला काही बाकी ठेवायचं नाही आणि तुम्ही वाळूच्या गाड्या लावायच्या नाही. म्हणजे आम्ही एवढं करायचं, तुम्ही वाळूच्या गाड्याने त्या पार्शांचं वाटोळ करून टाकायचं. तिकडं त्याला दंड करायचा, शिक्षा करायची, तुरुंगात टाका त्यांना, माझी काही हरकत नाही. परंतु इथं काय गाड्या लावून आमच्या इमारती खराब करू नका तुम्ही, या निमित्तानं मी सांगेन. आणि त्या बाजूनं आपण एक चांगल्या पद्धतीनं आत येण्याची व्यवस्था आपण करणार. अशा प्रकारचे बदल आपल्याला काही चांगलं करायचे. शहर आपलं एक सुंदर शहर आहे, चांगलं शहर आहे. दुर्गाताईने खूप एक हरित आणि स्वच्छ संगमनेर हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीनं, महाराष्ट्रात आणखी असेल कोणी, परंतु संगमनेर त्यात कमी पडलं नाही ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्य करावं लागणार. आणि म्हणून तुम्हाला झाडं मोठी झालेली दिसत आहेत. आता काही काढावं लागणार आहे रस्ता रुंदीकरणामध्ये, परंतु झाडं मोठी झाली तरी हिरवं हे खूप मोठ्या प्रमाणात झाडांची वाढले. स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीनं आहे. बाहेर गेला आलेला माणूस त्याचं कौतुक करीत असताना आपल्याला निश्चितपणे दिसतंय. अनेक अर्थानं आपली गोष्टी अनेक चांगल्या आहेत. खरं म्हणजे असे काही पॉईंट्स असले पाहिजे की आपलं एखादं शहर आहे त्याच्यामध्ये त्याचे मार्क द्यायचे ठरले पाहिजे का प्रत्येक गोष्टीला 10 मार्क, स्वच्छतेला 10 मार्क आपण दिले पाहिजे, सुरक्षितेला 10 मार्क दिले पाहिजे. असं प्रत्येकाला असं करीत 10 रकाने केले पाहिजे आणि त्याच्यात मार्क आपल्याला किती पडतात असं पाहिलं पाहिजे. सिस्टीम, पाण्याचं सिस्टीम कशी आहे, गटार योजना आपली कशी, लाईटच्या याच्यात कसं चाललेलं आहे, असं जर पाहिलं तर. आणि मग शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, व्यापारी बांधवांच्या काही गोष्टी. तर मला तरी असं वाटतं की आपण काही या अलीकडच्या वर्षामध्ये आपण खूप पुढे चांगल्या पद्धतीनं गेलेलो आपल्या सगळ्यांना दिसेल. एक सुंदर गाव आपलं झालेलं आहे, हे कुणी नाकारणार नाही. खरं सांगतो, म्हणजे ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते आणखी चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न हा पुढच्या काळातही आपल्याला करायचा आहे. सुरक्षितेला जास्त महत्त्व आपण देतो म्हणून मागचं ही आपण योजना ही घेतलेली आहे. पुढच्या काळामध्ये लवकरच काही आणखी बदल हे तुम्हाला दिसतील.
महसूल विभागातले सुद्धा मला थोडासा ऑनलाईनचा याचा तो नादच आहे खरं सांगतो. आणि 14 सालापर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. आता महसूल विभागातली मंडळी म्हणतात तुम्हाला 7-12 वर 7-12-2 दाखवली, पहा कशी 7-12 बदलला, फॉर्मेट बदलला, वकील मंडळी तुम्हाला कळतच असेल. फॉर्मेट बदलला, स्वच्छ झाले, क्लिअर 7-12 मिळायला लागले. तुम्हाला वाटले कुठं चूक असेल तर दाखवा म्हटलंय. सगळं 7-12 सगळ्यांचे 7-12 आपण वाटले. सगळं डिजिटल जे कॉम्प्युटरवर तुम्हाला मिळायला सुरुवात झाली. बँकेत गेलं तर 7-12 घेऊन जायची नाही गरज नाही, इथपर्यंत आपण नेऊन पोहोचवलंय. तुमचा 8 मिळायला लागले, फेरफार मिळायला लागले. आता याच्यावर हे सगळे बदल जे आहेत ते शेवटी नागरिकांना चांगली मदत होण्याकरता आपण हे सगळं करतोय, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून नागरिकाला एक शेवटी सहजतेने झालं पाहिजे, पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे, बिनचूक झालं पाहिजे. हा कार्यक्रम आपला चालू आहे. आणि म्हणून आपण इकडे संगमनेरला सुद्धा त्या पद्धतीनं आदर्श पद्धतीनं ही पुढची वाटचाल करूया. आजच्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्या पोलीस दलाला, महसूल विभागातल्या आमच्या सर्व अधिकारी वर्गाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आभार प्रदर्शनापूर्वी त्या ठिकाणी महसूल विभाग